पॉलिटिकल प्रेशर या न्यूजपेपरमध्ये काही छापून आलं तर ते आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी मान्य करतो की संचिता थोडी वेंधळी आहे. तिच्याकडून 4 गोष्टी. मी हवं तर संचिताच्या वतीनं सॉरी म्हणतो. काय? मी संचिताच्या वतीनं सॉरी म्हणतो. बोल सॉरी. मग आता म्हणालो की जिचा अपमान केलाय ना तिला सॉरी बोल. काय? स्वानंदीला सॉरी म्हण. इट्स ओके. तुला नसेल जमत तर सांग, काही हरकत नाही. मी मॅम नका फोन करू. मी म्हणतो सॉरी स्वानंदीला. स्वानंदी सॉरी. गुड. पण ज्यांनी चूक केली आहे ना त्यांनी जर का सॉरी म्हटलं ना तर खरा पश्चाताप केल्यासारखं होतं. संचिता, स्वानंदीला सॉरी म्हण. स्वानंदीला सॉरी म्हण. सॉरी स्वानंदी. मॅडम, आता जे काही झालं ते मणी, काही बोलायची गरज नाही. मला माहिती आहे मी जे काय बोलले, जे काय वागले ते तुम्हाला नाही आवडलेलं. कुणालाच आवडलेलं नाहीये. अरे कुणाचं सोड, मला स्वतःला आवडलेलं नाही मी जे काय बोलले ते. पण इथे प्रश्न आवडीनिवडीचा नाहीये मणी. इथे प्रश्न आपल्या हक्काचा आहे, तुमच्या बाळाच्या भविष्याचा आहे. आणि आपल्याच घरात आपल्याला अपमानास्पद जर का वागणूक मिळणार असेल तर ती मी कधीच खपवून घेणार नाही. तर त्याच्यासाठी मला काहीही करावं लागलं तर चालेल. वाह, या घरात कोणी कसं वागायचं आहे, कोणी कोणाची माफी मागायची आहे हे सगळं वॉर्डन ठरवणार. नाहीतर काय, मला सुद्धा माफी मागायला लागली. नाही, तिचा प्रॉब्लेम नाहीच आहे. चूक सगळी माझ्या बापाची आहे. एक्झॅक्टली. लफडी करून ठेवलीत. आता हे लोक ठरवतात आपल्याला कसं नाचवायचं ते. अरे तुम्ही दोघं असे निघून का आलात? काय करायला हवं होतं मम्मा? आधीच त्या स्वानंदीला सॉरी म्हणायला लावलं होतं त्या वॉर्डनने. आता स्वानंदीच्या पायावर नाक ठेव असं सांगेपर्यंत तिकडे थांबायला हवं होतं का मी? मूर्ख माणूस. कोण? आपला आधुनिक हरिश्चंद्र. त्या तिघांना घरात आणून बसवले आणि हक्क देणार म्हणतोय. त्यांना हक्क देणार म्हणजे आपल्याला रस्त्यावर काढणार. मी काय म्हणतेय मम्मा, तुम्ही डॅडशी का नाही बोलत? त्यांना का नाही सांगत हे सगळं चुकीचं आहे, तुम्ही रॉंग डिसिजन्स घेताय. तुला काय वाटतं संचिता, मी त्यांना समजावलं नाही? किती सांगितलं मी त्यांना सांगितलं आता संचिता आणि सुजितला बाळ होणार आहे. आपल्या घराला वंश मिळेल, आपलं ओरिजिनल सरपोतदारांचं रक्त असलेला वंशज. तुमचं घर, प्रॉपर्टी, बिझनेस सगळं सांभाळून ठेवा त्याच्यासाठी. मणी आणि स्वानंदीच्या बाळाची काळजी सोडा, विसरा आता हक्क बिक्क. मणी आणि त्या प्रेग्नंट स्वानंदीला हकला घरा बाळेल. संचितावर सावली पण नको तिची. मग ते काय म्हणाले? मग काय, तुझेच डॅड तुझ्यापेक्षा हट्टी. त्यांनी ठरवलंच आहे वॉर्डन आणि मणीवर सर्वस्व लुटायचं. भिकेचे डोहाळे. दुसरं काय, संचिता आणि सुजित काहीही करून हा विचार त्यांचा थांबावा लागेल. मम्मा, संचिता मॅडम सॉरी. वॉर्डन मॅडम जे काही वागल्यात त्यासाठी खरंच सॉरी. हो, पण त्या जे वागल्यात ते आमच्या काळजीपोटी वागल्यात. हा, पण याचा अर्थ असा होत नाही की मला, मनीष सरांना किंवा वॉर्डन मॅडमला तुमच्या प्रेग्नेन्सीचा आनंद झालेला नाहीये. आम्ही खरंच खूप आनंदी आहोत. तो विषय वेगळा होता आणि आज जे घडलं तो विषय वेगळा आहे. संचिता मॅडम, आपलं बाळ जन्माला येण्याआधीच त्याच्याबद्दल जेव्हा कोणी वाईट साईड बोलतं ना तर कसं वाटतं हे मला चांगल्याने माहिती आहे. आणि आम्ही खरंच तुमच्या बाळाबद्दल चुकीचा विचार करत नाही आहोत. तुम्ही प्लीज कसलाही गैरसमज करून घेऊ नका. सुजित, संचिता, तुम्ही प्लीज लक्षात घ्या, आम्ही तुमच्या आनंदात सहभागी होतो. तुम्हाला जेवढा आनंद झालाय तेवढाच आम्हालाही झालाय. फक्त आता खाली जे काही घडलं ते विसरून जा.
तिच्या ऍक्शनवर वॉर्डन मॅडमची एक रिॲक्शन होती, दॅट्स इट. आणि संचिता मॅडम, तुम्ही प्रेग्नेंट आहात याचा सगळ्यात जास्त आनंद मला झालाय. म्हणजे बघा ना, माझं बाळ एकटं नसेल या घरात, त्याच्यासोबत त्याच्या वयाचं आणखीन एक बाळ असेल जे त्याच्या बरोबर खेळेल, ते दोघंही एकत्र वाढतील आणि त्यांच्यात एक छान नवीन नातं निर्माण होईल जे आयुष्यभर एकत्र असतील. थँक्यू. मला अंदाज होताच तू येशील. आणि मगाशीच मी तुला म्हणाले ना, सध्या मला काय वाटतंय, मी कुठल्या फेज मधून जाते हे फक्त तुला कळतं, कारण तू यामधून गेलेस स्वानंदी. आणि आता कोण काय म्हणतंय याकडे खरंच लक्ष नाही द्यायचं, सोडून देऊ त्या, कारण प्रेग्नन्सी आपल्या दोघींची. छान एन्जॉय करूया. मला आपल्यात कुठलेही वाद, रुसवे फुगवे, गैरसमज नकोय स्वानंदी. छान राहूया, मज्जा करूया आणि तू म्हणतेस तसं विसरूया सगळं. बरोबर बोलताय तुम्ही. मी आणि मणी सर उद्या डॉक्टरांकडे जातोय चेकअपला. अपॉइंटमेंट आहे. तुम्ही पण चला. तुमची सोनोग्राफी झाली की सगळं कळेल. स्वानंदी, अगं आता कालच कळलं ना मी प्रेग्नंट असल्याचं. लगेच काय गरज आहे चेकअपची. आणि माझी एक गायनेक आहे, तिला कन्सल्ट करू ना आम्ही. हो ना? हो ना. ठीक आहे, काही हरकत नाही, पण डॉक्टरांना नक्की दाखवा. तुमच्यासाठी आणि बाळासाठी ते चांगलंच असेल. येतो आम्ही. एक मिनिट. सिटी हॉस्पिटलला गायनॅक चांगले असतात. म्हणजे एवढे दिवस झाले औषधं घेतेय, सल्ले त्यांचे चांगले असतात. आपण जाऊया ह्याच्या गायनॅककडे. स्वानंदी, उद्या तुझ्या बरोबर ह्याची पण अपॉइंटमेंट घे. हा, चालतंय. ओ मम्मा ऐका ना, मी अगं हळू. प्रेग्नंट आहेस तू. आपण उद्या स्वानंदी बरोबर जाऊया आणि चेकअप करून घेऊया तुझं. सोनोग्राफी पण करून घेऊया. हा, मी येणार तुझ्या बरोबर, कळलं? स्वानंदी, उद्या आम्ही येतो. हा, ठीक आहे. मग उद्या 11 वाजता निघूयात आपण. चालेल. येतो आम्ही. सुजित, उद्या 11 वाजता तयार राहा, कळलं? संचिता, लेट नाही करायचा. चला आता झोपा, उशीर खूप झालाय. गुड नाईट. गुड नाईट. निघालात तुम्ही डॉक्टरकडे? हो, म्हणजे सुजित आणि संचिता आले की निघालोच. स्वानंदी, डॉक्टरांशी नीट सगळं बोलून घ्या. म्हणजे आता तुझी ड्यू डेट जवळ आली, अशा वेळेला काही एक्सरसाइज असतात, त्यांना विचारून घे. म्हणजे डिलिव्हरी जरा सोपी होते म्हणून. आणखीन खाण्यापिण्याचे काही रिस्ट्रिक्शन्स आहे का ते पण विचारून घे. आणि सगळ्यात महत्वाचं, हल्ली तुला सारखी चक्कर येते ना, ते सुद्धा विचारून घे. कदाचित अशक्तपणामुळेही असेल, त्याच्यावर औषधी घे. हो मॅडम, विचारते. नुसतं हो नाही आणि तू म्हण. ही जर का काही विचारली तर तू. ऐका ना, तुमचे अजून काही प्रश्न असेल तर प्लीज ह्यांना मेसेज करा ना. पण आता आपण निघूया. काय झालं? चल बाटीत सांगते. चल चल चल. बाय मॅम, बाय. सांगतो. चल चल, चल चल. चल. अरे पण काही विसरू नकोस हा. सगळी नीट चौकशी कर. आणि बरं, काय झालं होतं? सांगतो, पण आपण घरातनं निघणं जास्त गरजेचं होतं म्हणून जरा घाई केली. अरे हो, पण तुम्ही किती घाई केली, जसं काय कोणी पाठलाग करताय. केला असता मॉमने. तिला जर हे कळलं असतं ना की आम्ही सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलला निघालो, तिने पण हट्ट केला असता बरोबर येण्याचं. पण हरकत काय आहे? म्हणजे शालिनी मॅडम सोबत आल्या असतात तर चांगलंच आहे ना. घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती सोबत असते. हो, ऍक्च्युली हरकत काहीच नाही अगं, बरोबरच आहे तुझं म्हणणं.
पण माझी पहिली सोनोग्राफी आहे ना ही. म्हणजे आमचं बाळ आम्हाला पहिल्यांदाच दिसणार आहे, त्यामुळे त्या स्पेसमध्ये आमच्या दुसरं कुणीही नसावं असं आम्हाला दोघांनाही वाटत होतं. म्हणून आम्ही घाईघाईत निघालो. आणि हे सगळं मम्माला सांगितलं असतं तर तिला पटलं नसतं ना, म्हणून आम्ही घाई केली, कारण तो मोमेंट आमचा जर हवा असं आम्हाला वाटत होतं. एक्झॅक्टली. आणि ही गोष्ट कपलसाठी किती महत्वाची आहे हे माहितीच आहे तुला. नाही स्वानंदी, सॉरी, पण तुझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली तेव्हा लग्न नव्हतं नाही का झालं तुमचं? हा, हॉस्टेलमध्ये होतो आम्ही, एकटीच गेली होती बिचारी. सॉरी. बरोबर बोलताय संचिता मॅडम तुम्ही. जेव्हा मला कळलं की मी बिन लग्नाची प्रेग्नेंट आहे तेव्हा खरंच धक्का बसला होता मला. तेव्हा एकटीच जात होते मी. पण आमचं लग्न झाल्यानंतर प्रत्येक अपॉइंटमेंटला मणी सर माझ्यासोबत यायचे. स्वानंदीने बाळाची ग्रोथ जेवढी आई म्हणून एन्जॉय केली ना, तेवढीच मी सुद्धा बाप म्हणून एन्जॉय केली आहे. मणी सर आधी मित्र म्हणून माझ्यासोबत होते आणि आता माझा नवरा, माझ्या बाळाचे बाबा म्हणून माझ्यासोबत आहे. ह्या पलीकडे देवाकडे काय मागू मी? खरं बोललात स्वानंदी तुम्ही. मला सुद्धा देवाने भरभरून दिलंय. तुम्ही माझ्या आयुष्यात आला, तुमच्यासोबत हे बाळ आनंदाने भरून पावलं. सुजित, संचिता, चला लवकर. 11ची अपॉइंटमेंट आहे, लेट होईल आपल्याला. चला लवकर. ते दोघं केव्हाच गेलेत. गेले म्हणजे? गेले म्हणजे डॉक्टरांकडे गेलेत. असे कसे जाऊ शकतात ते मला न घेता? मी म्हणाले होते त्यांना मी येणारे बरोबर म्हणून. हो का? पण असं काहीच बोलले नाही. ते चौघं एकत्र गेले. मुद्दाम करतात हे दोघं जण. मला त्रास व्हावा ना ह्याच्यासाठी. मला न सांगता गेले ना, बरोबर बघते त्यांना. काय सांगतेस काय स्वानंदी? हो ना मॅडम, मणी सर खूप काळजी घेतात माझी. आता तुम्हीच सांगा ना, आपण बायका काय इतक्या नाजूक असतो का? हो, पण तू खूप नशीबवान आहेस स्वानंदी. नाहीतर मी अशाही केसेस पाहिलाय की जिथे नवरे सोनोग्राफीला तर जाऊच दे, पण डिलिव्हरीला सुद्धा आयत्या वेळेला येऊन विचारतात मुलगा झालाय की मुलगी. बरोबर बोलताय तुम्ही. मी खरंच खूप नशीबवान आहे. मणी सर माझी खूप काळजी घेतात. नवरा म्हणून ते उत्तम आहेतच, पण माझ्या बाळाचा बाप म्हणून ते जगातले उत्तम बाबा असतील याची खात्री आहे मला. सॉरी, बोलल्या बोलण्यात विसरूनच गेले. या संचिता मॅडम आणि हे सुजित सर या सुद्धा प्रेग्नेंट आहेत. ह्यांचं चेकअप करायचं होतं म्हणून सोबत घेऊन आले. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कधी केली होती टेस्ट? आत्ताच 2-3 दिवसांपूर्वीच केलेली आहे. डॉक्टरांनी प्रेग्नन्सी कन्फर्म केली आहे. हो ना? हो ना, त्यांनीच कन्फर्म केली आहे हिची प्रेग्नन्सी. आय एम शुअर तुम्ही दोघे आला आहात तिथे म्हणजे टेस्ट पॉझिटिव्हच असणार. मी फक्त किती वीक्सची प्रेग्नन्सी आहे याचा अंदाज घेत होते. बरं मला सांग, तिथल्या त्या डॉक्टरांनी तुला काही मेडिसिन्स दिली आहेत का? म्हणजे काही तुझ्या हेल्थ कंडिशन्स आहेत का? नाही, हेल्थ कंडिशन्स काहीच नाही आहेत. जस्ट गोळ्या दिल्यात डॉक्टरांनी. प्रिस्क्रिप्शन तुझ्याकडे आहे ना? हो, पण मी आता येताना आणलं नाहीये, सॉरी. ओके, हरकत नाही. पण संचिता, तू इतकी टेन्स का आहेस?
म्हणजे मुली नॉर्मली खूप खुश असतात. मॅडम, अहो पहिलीच वेळ आहे ना त्यांची, म्हणून घाबरल्या आहेत त्या. तेही अनपेक्षितपणे न्यूज मिळाली आहे, म्हणून जरा टेन्शन आलंय त्यांना. म्हणूनच तुमच्याकडे घेऊन आले, जेणेकरून त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. जशी तुम्ही माझी मानसिक तयारी करून घेतली तशी तिचीही करून घ्याल. त्यांचं चेकअप करूयात का? हो चालेल. नाही स्वानंदी, थोडं थांबूया का? लगेच नको चेकअप माझं. का, काय झालं? माझी पहिलीच वेळ आहे ना, भीती वाटतेय ग मला. टेन्स्ड आहे थोडीशी मी. आधी तुझं करतेस का चेकअप प्लीज? बर, नका काळजी करू. मॅडम, आधी माझं चेकअप करूयात, नंतर संचिता मॅडमचं. चालेल, चला. अहो अहो ऐकलत का? सुजित आणि संचिता गेले डॉक्टरांकडे, एकटेच गेलेत. मला न घेता. मी काय परकी का कोणी? बाळाची आजी आहे मी. मला नाही वाटत बाळाची प्रगती कशी होते ते बघावं, पण मला सोडून गेले. अहो ऐकताय ना तुम्ही? काय झालं? अहो ते सुद्धा घरात नाहीयेत. घरात नाहीयेत म्हणजे? म्हणजे आज त्यांची मीटिंग सकाळीच होती ना, म्हणून ते लवकर गेले आणि सांगून गेलेत रात्री यायला कदाचित उशीर होईल, त्यामुळे जेवणाची वाट बघू नकोस. हे पण निघून गेले मला न सांगता. आजकाल हिला सांगून जायला लागलेत. किंमत नाही राहिली माझ्या घरात. हेच किंमत करत नाही म्हटल्यावर सुजित आणि संचिता का करते? हो एक मिनिट, आपण जाऊया का तिकडे डॉक्टरांकडे? म्हणजे काय, मणी आणि स्वानंदी पण गेलेत आणि सुजित आणि संचिता पण तिथेच आहेत. आपण आज्या जाऊया ना, मग होणाऱ्या बाळाची प्रगती कशी आहे, डॉक्टर काय सांगतायत काय नाही, आपण ऐकून येऊया सगळं. आपण, तुम्ही आणि मी? नाही, मला खरं जायची गरजच नाही, कारण का स्वानंदी आणि मणी आल्यावर मला सगळा रिपोर्ट देतील. अहो असं काय करता, आपण जाऊया ना. अहो पण कशासाठी? अहो पण नाही, बीड नाही, काही नाही, आपण जाऊया. चला चला चला. ठीक आहे, पर्स घेऊन येते. स्वानंदी, एव्हरीथिंग इज नॉर्मल. बरं डॉक्टर, ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे ना? म्हणजे दर महिन्याला जी ऍव्हरेज ग्रोथ असायला हवी ती व्यवस्थित आहे ना? स्वानंदी, बघतेस ना, मणीने भरपूर अभ्यास केलेला दिसतोय या विषयाचा. ऍव्हरेज ग्रोथ वगैरे? अहो नाही नाही, तसं काही नाही. आमच्या वॉर्डन मॅडमने सांगितलं होतं विचारायला. हा, आणि अजून एक, काही स्पेशल केअर वगैरे आहे का? नाही, स्पेशल केअर वगैरे काही नाही. तुमचं जे रुटीन आहे ना तेच सुरू ठेवा आणि मी दिलेला व्यायाम मात्र करा हा स्वानंदी. हा हा, डोंट वरी, मी सगळ्या एक्सरसाइज करून घेईन त्यांच्याकडून. आत्ताचे सोनोग्राफी रिपोर्ट्स आहेत ना, मी तुम्हाला मेल करते. घरी जाऊन बाळाला मनसोक्त बघा. मी बाहेर जाते, संचिता वाट बघत असेल. मणी सर, अहो तुमचा हात द्या. बाळ हालचाल करतंय, जाणवतंय? हाय. हाय डॉक्टर स्वानंदी. ते दोघे येतील बाहेर. आपण तुझा चेकअप करूया का? घाबरू नको, मी सगळं समजावून सांगेन. मी आहे ना. एक मिनिट. हो मी. तुम्ही दोघं मला न सांगता न घेता निघून आलात ना. मी होणाऱ्या बाळाची आजी आहे. सुजित, तू मला न सांगता आलास आणि मी म्हणाले होते ना बरोबर येणार म्हणून. मॉम 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 प्लीज, आपण कुठे आहोत? डॉक्टर समोर आहेत. तू गप्पा बस रे. काय संचिता, झाली ना सोनोग्राफी? तुझी पहिली सोनोग्राफी. मला बघायची केवढी इच्छा होती माहितीये, पण ही संधी हुकली. नाही मॅडम,
अहो सोनोग्राफी माझी झाली आहे, मॅडमची बाकी आहे. हो का? काय संचिता, मला सांगितलं का नाही एवढा वेळ नाही झाली सोनोग्राफी म्हणून? मॉम, तू तिला बोलू दिलं असतंस तर तिने सांगितलं असतं ना तुला. तू गप्पा बस रे. डॉक्टर, मी संचिताच्या सोनोग्राफीला आतमध्ये येणार आहे. मी होणाऱ्या बाळाची आजी आहे आणि हिची सासू आहे. अहो डॉक्टर, तुम्ही अशा बसलात काय? चला संचिताची सोनोग्राफी करायला. अगं संचिता, अशी बसून काय आहेस? उठ, चल जाऊया आपण सोनोग्राफी करायला. थांबा, मला काहीतरी सांगायचंय.